श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर। परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोधातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या श्रोतेजन चिंतनाच्या मध्ये समर्थांची स्वाभाविकता जी आहे ती पहा। आणि इथे खूप छान विचार समर्थांनी मांडलाय की जो त्या काळालाही पोषक होता, आवश्यक होता, तो विचार समाजासमोर येणं आणि आजही अत्यंत गरजेचा आहे, अत्यंत आवश्यक आहे। आपण एखाद्या क्षेत्रावर जातो, आपण एखाद्या तीर्थस्थानी जातो, एखाद्या मंदिरामध्ये जातो, तिथे आपण पाहतो तर काही काही ठिकाणी असं असतं पहा की एवढे साधारण हे अभिषेकाचे पैसे एवढे, अन्नदानाचं हे असं आहे किंवा अशा प्रकारानं आहे। जी दानधर्म करणारी आणि जी अशा प्रकारची मंडळी आहेत की जी परमेश्वराला भरभरून देणारीही आहेत, त्यांना ते शक्य होतं की बाबा ठीक आहे, या सेवेमध्ये आमचा हा सहभाग असं म्हणून त्याच्यामध्ये ते सेवेमध्ये सहभागी होतात। पण असा एखादा सर्वसामान्य माणूस तिथे जातो, असा एखादा गरीब कुटुंबातला माणूस तिथे जातो आणि ज्यावेळी तो पाहतो त्यावेळी त्याला असं वाटतं की अरे त्याची इच्छाशक्ती जबरदस्त असते पहा देण्याची। त्याची इच्छा नसते असं नाही, इच्छा जरूर असते, पण त्याने ते बघितल्यानंतर तो त्याच्या खिशाकडे पाहतो तर त्याच्या खिशामध्ये तेवढे पैसे असत नाहीत। त्याची इच्छा असूनही त्याची इच्छाशक्ती असूनही तो देऊ शकत नाही। त्याचं कारण काय असतं तर त्याची परिस्थिती तशा प्रकारची असते, त्याच्याजवळ तेवढी सामग्री नसते। इच्छा आहे, पण खरं सांगू का, परमेश्वराला सुद्धा आपली ही इच्छा फार महत्त्वाची असते। परमेश्वराला तुम्ही काय दिलं आणि किती दिलं याच्यापेक्षा त्या कोणत्या भावनेतून दिलं हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही द्या अगर देऊ नका, परमेश्वराला याची कशाचीच आवश्यकता नसते, कशाची गरजही नसते। बिचारा तो आपल्याला देण्यासाठी जिथे बसलेला आहे त्याला आपण काय देणार मला सांगा। फक्त तो द्यायला लागल्यानंतर आपल्याकडे घेण्यासाठी सुद्धा आपली जोडी, आपले हात बळकट नसतात, हे आपण लक्षात ठेवावं। म्हणून इथे असा विचार आहे की जी असं दान करणारी, असं सत्कर्म करणारी मंडळी असतात ती करतातही, पण इच्छा असूनही ज्याला करता येत नाही त्यांनी काय करावं त्याचं उत्तर समर्थांनी इथे दिला। त्याचं उत्तर देताना माझे समर्थ असं म्हणतात, आपुले शक्तीनुसार म्हणा, जशी तुझी शक्ती इच्छा आहे तशी, जसं तुला इच्छा वाटते आहे तशी। आता काही त्याच्यामध्ये तिसरा प्रकार असाही आहे पण देण्याची वृत्तीच नाहीये। सर्वसामान्यतः असं असतं की दुसऱ्यांनी काय दिलं त्याच्यावर मी काय द्यायचं ते ठरवत असतो। म्हणून इथे समर्थ म्हणतात की आपुले शक्तीनुसार, आपली शक्ती याचा अर्थ की आपली ऐपत, आपल्याजवळ जेवढं आहे त्याच्यातलं तेवढंच दे, असं काही नाही। आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर। परमेश्वराला फक्त भावप्रिय असतो पहा, परमेश्वराला काही नको असतं, परमेश्वराला कशाचीही आवश्यकता नसते। परमेश्वर साधा बिचारा भगवंत भावाचा भुकेला। किती सुंदर वर्णन आहे, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भूलला, संकटी पावे भाविकाला, रक्षितसे श्रीराम। भगवंताला फक्त भावप्रिय असतो, म्हणून समर्थ म्हणाले भावे पूजावा परमेश्वर। पण त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात
परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. किती सोपा सरळ अर्थ दिलाय की त्याची पूजाच करू नये असा विचार मात्र कुठे नाही. इथे कोणत्या भूमिकेतून समर्थ सांगतायत आपण लक्षात घ्या. इथे समर्थ असं म्हणतात की तुम्ही श्रोते किती जरी मोठे अधिकार संपन्न असलात तरी सुद्धा म्हणाले मी रामाला स्मरून माझी जेवढी ऐपत आहे, मला जेवढं शक्य आहे, मला जे तुम्हाला चांगलं ज्ञान किंवा चांगलं सांगण्याची जेवढी मला राम प्रेरणाशक्ती देतो आहे तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. असा अर्थ आहे बरं का याचा. आणि तो अर्थ आपण लक्षात घ्या. समर्थ म्हणतात तुम्हाला खूप खूप चांगली पक्वान्न खायची सवय झालेली आहे, पण माझ्याकडून ही प्राकृताची थोडी कधीतरी भाजी भाकरी खाऊन बघा. किती त्याच्यामध्ये प्रेम असतं, किती आनंद असतो, त्याचा एकदा तुम्ही आनंद घ्या. म्हणाले की जर अशा प्रकारानं एखाद्याने पूजा करायची ठरवली तर माझ्यासारखा असा एखादा कोणीतरी असेल. म्हणजे समर्थ म्हणतात की मी त्या श्रोत्यांची पूजा सुद्धा त्या पद्धतीनं करेन. आणि परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. माझ्या शक्तीनुसार मी तुमची ही पूजा करतो आहे. किती भाव श्रेष्ठ आहे पहा. किती किती उत्कट अशा प्रकारची मनाची अंतःकरणाची विशालता व्यापकता कशाला म्हणतात ते इथे पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही. त्या दृष्टीनं त्या भावनेतून मी ही पूजा करतो आहे असं आपण समजावं. हाच समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.